ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। आज आपला चिंतनाचा विषय आहे करा बुद्धीचा वापर। करा बुद्धीचा वापर। तेव्हा भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि तिचा आपण योग्य वापर केला पाहिजे। बरेचदा काय होतं, जरी भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे तरी पण तिचा आपण वापरच करत नाही। ती नुसती धूळ खात पडलेली असते आणि त्यामुळे जीवनामध्ये बरीच संकट आपल्याला सहन करावी लागतात, बरेच दुःख सहन करावे लागतात, बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतात। तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे। आता हे तुम्हाला अजून स्पष्ट व्हावं म्हणून मी एक उदाहरण सांगतो। समजा माझ्याकडे एक मोबाईल आहे, एकदम नवीन आहे। तो मोबाईल मी कुणाला तरी दिला। आता मी जेव्हा तो मोबाईल मित्राला भेट म्हणून देईल तेव्हा तो विचारेल की ह्या मोबाईलचा मला उपयोग काय? स्वाभाविकच आहे। मग त्याला मी सांगेल त्यामध्ये, अरे याच्यामध्ये टेलिव्हिजन आहे, याच्यामध्ये रेडिओ आहे, याच्यामध्ये कॅमेरा आहे, याच्यामध्ये डायरी आहे, याच्यामधून तू फोन करू शकतो, याच्यामध्ये तू नोट्स लिहू शकतो, इथे टायपिंग करू शकतो, याच्यामध्ये तुला रेडिओ ऐकता येईल, तुला गाणे ऐकता येईल, तुला व्याख्यानं ऐकता येईल, तुला पुस्तकं वाचता येईल, तुला कॅल्क्युलेटर मिळेल, तुला कॅल्क्युलेशन करता येईल याच्यावरती। आता एवढं सांगितल्यानंतर त्याला वाटलं, अरे बापरे, खूपच चांगलं आहे, मला खूप कामाचा आहे, उपयोगात येईल, मला पाहिजेच। तेव्हा त्याने समजा तो मोबाईल माझ्याकडून घेतला आणि त्याने तो फोन घरी ठेवून दिला आणि 1 वर्षपर्यंत त्याचा वापरच केला नाही, तसाच बंद करून ठेवला। 1 वर्षानंतर त्याने तो फोन काढला आणि बघतो तर त्यामध्ये काहीच येत नाही, त्यामध्ये कॅमेराही दिसत नाही, त्यामध्ये फोनही करता येत नाही, त्यामध्ये सिनेमाही बघता येत नाही, काहीच करता येत नाही। तो माझ्याकडे घेऊन येतो आणि म्हणतो, महाराज तुम्ही हा फोन दिला पण हा काही कामाचा नाही, काहीच काम करत नाही। अरे बाबा, तू 1 वर्ष याला असं ठेवून दिलं, तो कसा काम करेल? पहिली गोष्ट म्हणजे तू त्याला चार्जिंग करायला पाहिजे, ते पण दररोजच्या दररोज चार्जिंग करायला पाहिजे। एक दिवस चार्जिंग करून होणार नाही, दररोज तू त्याला चार्जिंग केलं पाहिजे। त्यानंतर तुला इंटरनेटचं कनेक्शन घेतलं पाहिजे, 500 रुपये भरून 3 महिन्याचं कनेक्शन घ्यायला पाहिजे तू। मग आता तो धुळखात पडलेला आहे, त्याला थोडं रिपेअर करून घेतलेलं पाहिजे, त्यामध्ये नवीन नवीन ॲप्स टाकल्या पाहिजे, ॲप्लिकेशन टाकल्या पाहिजे, म्हणजे तुला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये मिळेल। हो, असं आहे का? हां, तसंच आहे। तो फोन नक्कीच चांगला आहे, त्यामध्ये काही दोष नाही। फक्त 1 वर्ष पडून ठेवल्यामुळे काय झालं, त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली, त्याचं इंटरनेट कनेक्शन गेलं, त्याच्यानंतर त्यामध्ये नवीन ॲप टाकायला पाहिजे होत्या, त्या तू टाकल्या नाही, म्हणून तो चालत नाही। आता मात्र तो गेल्यानंतर त्यानं सांगितल्याप्रमाणे बरोबर केलं आणि तो फोन सुरू झाला, त्याला आनंद झाला। आता ही बुद्धी पण तशीच आहे। ही बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे आणि ही बुद्धी आपल्याला जन्मताच दिलेली आहे, असं नाही की नंतर दिलेली आहे। पण आता किती वर्ष झाली ही बुद्धी आपल्याकडे आहे आणि या बुद्धीचे कितीतरी कार्य आहे। आता ती आपण जर धूळखातच ठेवून दिली असेल, तिचा वापरच केलेला नसेल आणि आता आपल्याला वापर करायचा आहे, इतके वर्ष पडून ठेवलेली धुळखात पडून ठेवलेली बुद्धी तिचा आता वापर करायचा आहे। आता कसा करणार?
पहिली गोष्ट म्हणजे ह्या बुद्धीच्या क्रिया काय काय आहेत, उपयोग काय आहे, फंक्शन काय आहे, हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा आपण या बुद्धीचे फंक्शन जाणून घेतले की मग आपण पुढची पायरी करू शकतो. त्याला चार्जिंग कसं करायचं, कनेक्शन कसं द्यायचं इंटरनेटचं, ह्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. पण या बुद्धीचा आपल्याला उपयोग काय? आपल्याकडे बुद्धी आहे असं लोक म्हणतात, पण आपल्याला दिसत नाही. पण त्याचं काहीतरी बुद्धीचं कार्य असेल ना. अवश्य आपल्या बुद्धीचं भरपूर काम आहे. आता बुद्धीचे बरेच फंक्शन आहेत. जसं आपण बघितलं की मोबाईलमध्ये बरेच फंक्शन आहेत. तुम्हाला एका ठिकाणी सगळंच्या सगळं मिळते, तसं बुद्धीमध्ये पण अनेक फंक्शन आहेत. पण ते फंक्शनच तर आपल्याला माहिती नाही. आता हे कोणकोणते फंक्शन आहे, आपण त्यामधले काही महत्त्वाचे बघूया. बाकी सगळेच काय आपल्याला बघण्याची गरज नाही. बघा, बुद्धीचे फंक्शन काय आहे. जागृत बुद्धी, विवेक बुद्धी, दृढ बुद्धी, सूक्ष्म बुद्धी, स्थिर बुद्धी, परिपक्व बुद्धी, विशाल बुद्धी, सरळ बुद्धी, तीक्ष्ण बुद्धी आणि आस्तिक्य बुद्धी, असे बुद्धीचे 10 प्रकार आहेत. मी आता सांगितल्याप्रमाणे 10 फंक्शन आपली बुद्धी करते. बघितलं किती महत्त्वाचं साधन आहे. आणि भगवंताने आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे. मोबाईलसाठी पैसे खर्च करावे लागतात, पण ही बुद्धी भगवंताने आपल्याला फ्रीमध्ये दिलेली आहे आणि त्याचे एवढे फंक्शन आहे. आता हे सगळे फंक्शन जर आपण जाणून घेतले आणि त्याचा उपयोग केला तर आपलं जीवन किती उन्नत होईल. पण आता हेच तर आपल्याला कळत नाही. ती बुद्धी आपल्याकडे असूनही आपण तिचा वापरच करत नाही. आता याला जबाबदार कोण आहे? आपणच आहो की नाही? ह्या बुद्धीचा वापर केल्यामुळे आपल्याला किती सोयीचं झालं असतं. तुमच्याकडे मोबाईल असल्यामुळे किती सोयीचं झालं. तुम्ही बँकेमध्ये पैसे टाकू शकता, काढू शकता, मार्केटिंग करू शकता, क्रेडिट कार्ड घेऊ शकता, तुम्ही किती गोष्टी करू शकता. आता ही बुद्धी जर तुमच्याकडे असती तर तुम्ही किती गोष्टी करू शकला असता. पण आता आहे पण उपयोग नाही, कारण वापरच केला नाही. आता आपण बघू, ही जी बुद्धी आहे जागृत बुद्धी. आता आपल्या बुद्धीमध्ये काय पाहिजे? जागरूकता पाहिजे, म्हणजे जागृत पाहिजे. आता ती कशी आहे? आता ती झोपलेली आहे. म्हणजे बरेचदा आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीला तेवढं महत्त्व देत नाही, दुर्लक्ष करतो, निग्लिजन्स, केअरलेसपणा. तेव्हा निष्काळजीपणामुळे काय होतं की आपलंच नुकसान होतं. आता तुम्हाला सांगतो की बघा, आपल्या जीवनामध्ये जेवढे काही अपघात होतात ते अपघात कशामुळे होतात? ह्या आपल्याकडे ही अलर्ट इंटलेक्ट, ही जागृत बुद्धी नसल्यामुळे. जागृत बुद्धी जर असेल तर बरेचसे अपघात जीवनामधले टाळता येतात. आपण केअरलेस असतो. आपल्याला इथे जागं राहायला पाहिजे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बघा किती अपघात होतात, काही गणती नाही. तुम्ही सकाळी ब्रश करायला गेले आणि तिथे तुम्ही सावध नाही आहे. आता तुम्ही टूथपेस्ट घेण्याऐवजी काय करता? शेविंग क्रीम घेता ब्रशवर आणि तोंडामध्ये घालता. अरे एवढे खारट का लागते? मग तुम्हाला कळते की अरे आपण हे तर शेविंग क्रीम घेतली आहे, हे टूथपेस्ट नाही आहे. बघा, तुमच्या निष्काळजीपणामुळे पहिली चूक तुम्ही केली. तुम्हाला जेवणानंतर औषध घ्यायचं आहे. औषध घ्यायचं होतं बीपीचं आणि तुम्ही घेतलं शुगरचं. आता शुगर कमी झाली. तुम्ही औषध घेतलेलं आहे पण विसरला, 2 गोळ्या घेतल्या, पुन्हा फजिती. गाडी चालवत आहे, इकडे गाडी चालत आहे, बोलतही आहे फोनवरती, इकडे तिकडे बघतही आहे आणि कधी कधी गाडी चालवताना डुलकी पण येत आहे, झोप लागत आहे. आता अपघात होणार की नाही? म्हणजे असे कितीतरी अपघात आपल्या जीवनामध्ये घडत असतात. हे कशामुळे? कारण आपली बुद्धी जागृत नाही आहे, आपण अलर्ट नाही आहोत.
आपण आपल्या निष्काळजीपणामुळे, आपल्या दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळे अपघात आपल्या जीवनामध्ये येतात. बघा, म्हणजे आपण आपल्याला वाचवू शकतो जर आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये अलर्टनेस असेल. नेहमी आपण सावध राहायला पाहिजे. कोण कधी आपला घात करेल काही सांगता येत नाही. बघा, प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी हे किती अलर्ट असतात, कारण त्यांना माहिती आहे की प्राईम मिनिस्टरला जर काही झालं तर आपण जबाबदार आहोत. ते एवढे अलर्ट असतात, त्यांचे सगळीकडे लक्ष असते. ते कधीही असा अपघात होऊ देत नाही. तरी कधीकधी सिक्युरिटीच्या हातून आपण बघतोच की अपघात होतात. म्हणजे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी अपघात घडतो. म्हणून ही जागृत बुद्धी आपल्याकडे असणं किती आवश्यक आहे. आपली बुद्धी नेहमी जागृत पाहिजे. म्हणून आपलं उपनिषद म्हणते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. कठोपनिषदामध्ये म्हणतात, स्वामीजी पण म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. नुसतं उठल्यानं होणार नाही. आपण झोपेमध्ये आहो, पहिले आपल्याला झोपून उठायचं आहे. उठा, मग जागे व्हा. नुसतं उठून काही उपयोग नाही. तुमची झोपेची तंद्राच गेली नसेल तर उपयोग काय आहे. आता तुम्ही जागे व्हा, म्हणजे जागृत. उठा, जागे व्हा म्हणजे नेहमी दक्ष राहा, नेहमी सावध राहा. प्रत्येक गोष्टीमध्ये मन लावून बघा. कुठेही तुमच्या हातून चूक होऊ देऊ नका. परिणाम खूप भोगावे लागतील. तुमचा प्राण पण जाईल. तुम्ही म्हटलं की हा काय वायर आहे, पण तो वायर नाही, तो इलेक्ट्रिकचा वायर आहे. तुम्ही त्याला चुकून हात लावला, तुम्हाला शॉक बसेल, तुमचा मृत्यू ओढवेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही केअरलेस राहू नका. म्हणजे तुम्हाला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे ना, मग तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे की नाही. तुम्ही अलर्ट नसेल तर तुमच्या हातून किती चुका होईल. कुठेही म्हणा, अभ्यासामध्ये म्हणा किंवा घरी म्हणा किंवा ऑफिसात म्हणा की कुठेही म्हणा, कितीतरी चुका होतात, कारण आपण अलर्ट नसतो. आपण अर्ध जागलेलं आणि अर्ध झोपलेलं असतो. म्हणून म्हटलं आहे की जागृत बुद्धी आपल्याला अतिशय आवश्यक आहे. स्वतःचं रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे, जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे, आणि ह्या असल्या प्रकारचे अपघात टाळण्यासाठी पण आपल्याला बुद्धी आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी आहे विवेकबुद्धी. विवेकबुद्धी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या विवेक पाहिजेच. जर आपल्या बुद्धीमध्ये विवेक नसेल तर चांगलं काय आणि वाईट काय, नित्य काय आणि अनित्य काय, खरं काय आणि खोटं काय, यामधला आपल्याला फरकच करता येणार नाही. आपण जीवनभर वाईट कर्मच करत राहू. त्यामुळे काय होईल, आपल्या हातून वाईट कर्म घडले तर आपल्या जीवनामध्ये दुःख येतील. कारण मनुष्यालाच ही शक्ती दिलेली आहे की आपण विवेक करू शकतो. दूध आणि पाण्यामधलं आपण दूध वेगळं करू शकतो, पाणी वेगळं करू शकतो. ही बुद्धी मनुष्याला दिलेली आहे विवेक करण्याची. कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, कोणाशी मैत्री केली पाहिजे, कोणते सिनेमा बघितले पाहिजे, हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे. कारण जगामध्ये चांगलं आणि वाईट आहे, पण त्यामधलं चांगलं घ्यायचं आहे, वाईट सोडायचं आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणार असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. आता आपल्याला माहिती आहे कितीतरी गोष्टी आपल्याला दुर्बल करणाऱ्या आहेत, पण आपण काय म्हणतो, कळते पण वळत नाही. माहिती आहे मला की ह्या वाईट आहे, पण मी सोडू शकत नाही, ही आपली दुर्बलता आहे. म्हणजे इथे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. आपल्याला ठरवता आलं पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय, आणि त्यामधलं आपण चांगलं निवडलं पाहिजे. आपण सगळंच काय घ्यायला गेलो तर आपलं जीवन काय होऊन जाईल, बर्बाद होऊन जाईल. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात बघा, विवेके कृती आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. बघा किती स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं आपल्याला की विवेके आपली कृती पालटावी.
म्हणजे आपली जी कृती आहे, आपले कर्म आहे, ते विवेके कृती आपली पालटावी. आपली कृती विवेक करून आपण पालटली पाहिजे. म्हणजे आपले कर्म, वाईट कर्म आपण सोडले पाहिजे आणि अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आणि शुद्ध क्रिया म्हणजे शुद्ध कर्म, चांगले कर्म करावे. आणि ते पण कसे करावे? अति आदरे शुद्ध क्रिया करावी. समर्थांनी पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे, स्वामीजींनी पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक असणं किती महत्त्वाचं आहे. जर आपण ही विवेक बुद्धी जर आपण डेव्हलप केली नाही तर ह्या जगामध्ये आपल्याला पशुसारखं जीवन जगावं लागेल. कारण सगळेच आपला गैरफायदा घेतील. आपण विवेक केला नाही तर चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या आपण आपल्या मनामध्ये सगळा कचरा भरू आणि आपल्या मनामध्ये गोंधळ उडेल आणि मनामध्ये एकदा गेलेल्या वाईट गोष्टी काढून टाकणं फार कठीण जाईल. म्हणून ही दुसरी बुद्धी आहे की इथे आपल्याला विवेक करायचा आहे. नित्य काय, अनित्य काय, खरं काय, खोटं काय हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यामधलं चांगलं गुण, वाईट सोडायचं आहे. म्हणून विवेक बुद्धीसुद्धा फारच आवश्यक आहे. त्यानंतर दृढ बुद्धी म्हणजे दृढ निश्चय. आता तुम्ही विवेक केला की आपल्यासाठी हे चांगलं आहे, हे वाईट आहे. तुमच्या बुद्धीने तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या विवेक बुद्धीने तुम्हाला सांगितलं आहे की ह्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ह्या गोष्टी वाईट आहेत. आता तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी आचरणामध्ये आणायच्या आहे. आता इथेसुद्धा तुमच्या बुद्धीमध्ये शक्ती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की कळते पण वळत नाही. माहिती आहे पण आचरण करत नाही, कारण दृढ बुद्धी नाही आहे. बुद्धीमध्ये डिटर्मिनेशन नाही आहे, बुद्धीमध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे. इवन भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, 12व्या अध्यायात जेव्हा भक्ताची लक्षणं सांगतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की दृढनिश्चय संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय. संतुष्ट सततम योगी, तो सदा संतुष्ट पाहिजे. आणि यत तो दृढनिश्चय, त्याच्या मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे. जर त्याच्या मनामध्ये दृढ निश्चय नसेल तर तो काहीच करू शकणार नाही. त्याला माहीत असूनही ह्या गोष्टी वाईट आहे आणि ह्या गोष्टी चांगली आहे, तो कधीच वाईट सोडणार नाही, चांगलं घेणार नाही. बऱ्याच सवयी असतात, सोडू शकत नाही, कारण तिथे विलपावर नाही आहे, तिथे दृढ निश्चय नाही आहे. तिथे बुद्धीमध्ये आपल्या दृढ निश्चय पण पाहिजे. म्हणजे सोडून देण्याची हिंमत पाहिजे आणि चांगल्या गोष्टी करण्याची हिंमत पाहिजे. आता बघा, शारदा देवींनी म्हटलं की दररोज जर तुम्ही 10,000 वेळा भगवंताच्या नावाचा जप करेल तर तुम्हाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता अशांती आहे, अशांती आहे. एक 10,000 वेळा भगवंताच्या नावाचा जप तर करून बघा, तुम्हाला एका वर्षामध्ये शांती मिळेल. आता आपण बरेचदा संकल्प करतो की 10,000 वेळा जप केला पाहिजे, पण आपण किती दिवस करतो? 1 महिना 2 महिना करतो आणि मग सोडून देतो. स्वामी ब्रह्मानंदजी महाराज म्हणायचे की 12 वर्षापर्यंत नियमितपणे जर तुम्ही वचनामृत वाचलं, एकही दिवसाचा खंड न पडू देता, तर तुम्हाला भगवान श्री रामकृष्णांचं दर्शन होईल. आता बघा, त्यांनी आपल्याला किती सोपा उपाय सांगितलेला आहे की काही नाही, फक्त भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत 12 वर्ष वाचायचं, एक 4-5 पानं वाचायची, पण मात्र एकही दिवस त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. आता इथे मनाचा किती निश्चय पाहिजे की मी हे करणारच. स्वामी रामकृष्णानंदजी महाराज, शशी महाराज ठाकूरांचे शिष्य, त्यांनी दररोज नियम केला होता की उठल्याबरोबर पहिले विष्णू सहस्त्रनाम आणि गीतेचा एक अध्याय दररोज पारायण करायचा. त्यांनी एकही दिवस खंड पडू दिला नाही. कुठेही जरी गेले तरी ते गीता आणि विष्णू सहस्त्रनाम सोबत घेऊन जायचे आणि दररोज नियमितपणे पारायण करायचे. म्हणजे बघा,
आपण बरेचदा ठरवतो की आपण 4 तास अभ्यास केलाच पाहिजे. आपण नाही करत 4 तास अभ्यास. आपण 1 तास केलं की आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे इथे काय विल पॉवर नाही आहे. इथे आपल्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय नाही आहे. आपल्याला मनाला सांगता येत नाही की केलंच पाहिजे. तेव्हा दृढ निश्चयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कोणतेही काम असो, आध्यात्मिक जीवनामध्ये असो की भौतिक जीवनामध्ये असो, तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुमच्या मनामध्ये तसा निश्चय पाहिजे, विल पॉवर पाहिजे की मी करून दाखवणारच. जर अशी तुमच्या मनामध्ये शक्ती असेल, सामर्थ्य असेल, दृढ निश्चय असेल तर तुम्ही जे कार्य हाती घेतलं ते तुम्ही तडीस नेणार. पण जर बुद्धीमध्ये दृढ निश्चयच नसेल, तुम्ही नुसत्या प्रतिज्ञा कराल पण एकाही प्रतिज्ञेचं तुम्ही जीवनामध्ये आचरण करणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही यश मिळणार नाही. म्हणून बघा, हे बुद्धीचं तिसरं कार्य आहे की दृढ बुद्धी. आपली बुद्धी कशी पाहिजे? दृढ बुद्धी पाहिजे. त्यानंतर आहे सूक्ष्म बुद्धी. सूक्ष्म बुद्धी का आवश्यक आहे? कारण बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अतिशय सूक्ष्म आहे आणि या स्थूल डोळ्याद्वारे आपण बघू शकत नाही. म्हणजे आपली बुद्धी किती सूक्ष्म पाहिजे की आपल्याला अवघड गोष्टीसुद्धा कळल्या पाहिजे. कारण बरेचदा आपली बुद्धी असते स्थूल आणि स्थूल बुद्धीद्वारा आपण सूक्ष्म गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ते शक्य आहे का? ते नाही आहे. कारण तुमची बुद्धी आहे स्थूल आणि तुम्ही त्या सूक्ष्म गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करता. आता शास्त्र वाचन किंवा भगवद्गीता वाचायची आहे किंवा मला एखादं उपनिषद वाचायचं आहे, समजतच नाही. म्हणतात की 10 वेळा वाचल्यावर काहीच समजलं नाही. स्वामीजींचं साहित्य 2 वेळा वाचलं पण काहीच समजलं नाही. गीता वाचली 10 वेळा पण काही समजलं नाही. अरे बाबा, का समजलं नाही? कारण बुद्धी आपली स्थूल आहे आणि ही तत्त्व जी सांगितली आहे ती सूक्ष्म आहे. आता स्थूल बुद्धीद्वारे तुम्ही सूक्ष्म तत्त्व कसे समजणार? तुम्हाला जर सूक्ष्म गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर तुमच्या बुद्धीला सूक्ष्म करावं लागेल. जसं फाईन आर्ट्स आहे. तुम्हाला संगीत शिकायचं आहे, तुम्हाला कला शिकायची आहे, तुला ड्रॉइंग शिकायची आहे, पेंटिंग शिकायची आहे, एखादं वाद्य वाजवणं शिकायचं आहे. ह्या कशा कला आहे? सूक्ष्म आहे. याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. सॉफ्ट स्किल्स आहेत. यासाठी तुमची बुद्धी सूक्ष्म पाहिजे. सगळ्यांनाच काही ह्या गोष्टी जमू शकत नाही. तिथे प्रचंड एकाग्रता पाहिजे. त्याशिवाय तुम्ही ते धारण कसं कराल? म्हणून आपल्या बुद्धीमध्ये ही कॅपॅसिटी पण पाहिजे, म्हणजे धारणा करण्याची शक्ती पाहिजे. स्वामी विवेकानंद एकदाच ऐकायचे पण सगळं त्यांच्या लक्षात राहायचं. म्हणजे त्यांची धारणाशक्ती कशी होती? त्यांची बुद्धी सूक्ष्म होती. कठीण गोष्टसुद्धा त्यांना अगदी सोपी वाटायची. आपल्याला जे कठीण वाटतं ते त्यांना अगदी सोपं वाटायचं. कारण त्यांनी त्या बुद्धीला तशा प्रकारे ट्रेनिंग दिलेलं होतं. आपण या भौतिक जगाच्या रात्रंदिवस संपर्कामध्ये आल्यामुळे आपण आपली बुद्धी स्थूल करून टाकलेली आहे. ह्या स्थूल जगाविषयी आपल्याला कळतं, पण जेव्हा सूक्ष्म गोष्टी जाणून घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपली बुद्धी काम करत नाही. इव्हन तुम्हाला मोठं वैज्ञानिक व्हायचं असेल, तुम्हाला काहीतरी शोध लावायचा असेल, तुम्हाला रिसर्च करायचा असेल, तरीसुद्धा सूक्ष्मबुद्धीची गरज आहे. ह्या आज जी तुमची बुद्धी आहे त्या बुद्धीद्वारे होणं शक्य नाही. स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, ही एवढी सूक्ष्म तत्त्व त्यांना समजून सांगितली अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये. त्यांना पण आश्चर्य वाटलं. म्हणजे बघा स्वामीजींची बुद्धी कशी होती. त्यांची सूक्ष्म बुद्धी होती. त्यांनी त्या सूक्ष्म तत्त्वाचं दर्शन घेतलेलं होतं. कारण कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. काय म्हणतो उपनिषद? हा आत्मा सगळ्याच्या हृदयामध्ये विराजमान आहे. एष सर्वेषु भूतेषु,
गूढोत्मा न प्रकाशते, हा कसा आहे, गूढ आहे, लपलेला आहे, हा प्रकाशित होत नाही, म्हणजे दिसत नाही, तरी पण त्याला बघता येतं. त्याला कोण बघू शकतं? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, ज्याची बुद्धी अग्रबुद्धी आहे, एकाग्रबुद्धी आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया, सूक्ष्मदर्शिभिः, ज्यानं आपल्या बुद्धीला सूक्ष्म केलेलं आहे, तर त्याला म्हटलं आहे सूक्ष्मदर्शी. आपण कसे आहोत? आपण आहोत स्थूलदर्शी. आपल्याला फक्त स्थूल गोष्टी दिसतात, पण हे मात्र सूक्ष्म गोष्टी बघू शकतात. म्हणजे ज्यांनी आपलं बुद्धी सूक्ष्म केलेली आहे, जे सूक्ष्मदर्शी आहे, अशा लोकांना ह्या आत्म्याचं दर्शन होऊ शकतं, कारण तो तुमच्या आतमध्येच दडलेला आहे. पण सर्वांना का दिसत नाही? कारण जास्तीत जास्त लोकांचं मन कसं आहे, बुद्धी कशी आहे, स्थूल आहे. त्या स्थूल बुद्धीद्वारे तो सूक्ष्म आत्मा तुम्हाला कसा दिसणार? म्हणजे तुम्हाला तुमच्या बुद्धीला सूक्ष्म पण केलं पाहिजे, त्यासाठी पण ट्रेनिंग आहे. ह्या बुद्धीला सूक्ष्म कसं करायचं? तेव्हा हा आहे बुद्धीचाच एक भाग, बुद्धीचंच एक फंक्शन आहे. तेव्हा सूक्ष्म बुद्धी, त्यानंतर स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी म्हणजे शांत बुद्धी. कारण आपण या जगामध्ये राहतो, बऱ्याच संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. तेव्हा हे या संकटांना पेलण्याचं सामर्थ्य आपल्या बुद्धीमध्ये पाहिजे. जे जीवनामध्ये संकट आली तरी आपण चलबिचल होता कामा नये, तरी आपण विचलित होता कामा नये. कारण जीवन म्हणजे सुखा आणि दुःखानं भरलेलं आहे. आता ह्या जीवनामध्ये आलेल्या सुखा आणि दुःखांना सहन करणं ते तेव्हा शक्य आहे की जेव्हा आपली बुद्धी स्थिर असेल. जर बुद्धी स्थिर असेल तर बुद्धीला काहीच परिणाम करू शकत नाही, बुद्धीवर कशाचाच परिणाम होऊ शकत नाही. जर स्थिर बुद्धी नसेल तर काय होईल? आपली बुद्धी डिप्रेशनमध्ये जाईल, आपलं मन डिप्रेशनमध्ये जाईल, मेंटल प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. लोक आत्महत्या पण करतात, कारण एवढं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. तेव्हा अशा प्रकारची जर आपली बुद्धी असेल, छोट्या छोट्या गोष्टीनं जर ती विचलित होत असेल, तर आपल्या मनामध्ये शांती राहील का? आणि किती आपल्या मनाची म्हणजे टेन्शन वाढेल, आपल्या मनावरचा तणाव किती वाढेल. कारण प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट आपण मनावर घेतो. अरे ह्या गोष्टी येतात आणि जातात, आपण विचलित कशाला व्हायचं? म्हणून तर गीतेमध्ये भगवान म्हणतात, दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहा, वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला स्थितधी म्हटलं आहे. कुणाला म्हटलं आहे स्थितधी? दुःखेषु अनुद्विग्न मनः. कितीही दुःख जीवनामध्ये आले तरी जो मनुष्य उद्विग्न होत नाही, जो विचलित होत नाही, जो भांबावून जात नाही, दुःखेषु अनुद्विग्न मनः. सुखेषु विगतस्पृहा. जीवनामध्ये कितीही सुख आली तरी वाहवत जात नाही, तरी त्याचा अहंकार वाढत नाही, तरी तो आपली छाती फुगवत नाही. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये जो आपलं मन शांत ठेवू शकतो. दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहा, वीतराग भय क्रोधा. वीत म्हणजे जिंकणे, वीतराग भय आणि क्रोध, ह्या तीन गोष्टी ज्याने जिंकलेल्या आहे, अटॅचमेंट जिंकलेली आहे, आसक्ती जिंकलेली आहे, राग, क्रोध, अँगर आणि भय, फिअर, ह्या तीन गोष्टी ज्याने जिंकलेल्या आहे त्याला म्हटलं आहे स्थितधी. धी म्हणजे बुद्धी. आता याची बुद्धी स्थित झाली आहे, म्हणजे स्थिर झालेली आहे. म्हणजे हा खरा खरा मनुष्य आहे, हा स्ट्रॉंग माइंडेड आहे, कितीही संकट आली तरी न डगबगणारा आहे, हा सगळ्या समस्यांचा किंवा सगळ्या संकटांचा सामना करणारा आहे.
आणि अशाच माणसांची आज गरज आहे. म्हणून मित्रांनो बघा, आपली बुद्धी आपण स्थिर केली पाहिजे. ही बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये एवढी संकटं येतात. कारण आपली बुद्धी चंचल आहे, आपली बुद्धी अशांत आहे. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. तेव्हा बुद्धीला स्थिर करा, धीर आणि स्थिर करा. जर तुम्ही बुद्धीला स्थिर आणि धीर केलं तर बघा, त्या बुद्धीद्वारे तुम्ही मोठमोठे कार्य करू शकाल आणि अपयश आलं तरी तुम्ही विचलित होणार नाही. तुम्ही तुमच्या मार्गानं पुढे जातच राहाल. कारण यशा अपयशाची पर्वा न करता आपल्याला कार्य करत राहायचं आहे. तिथे आपल्याला बसायचं नाही. अरे आता अपयश आलं, आता काय होईल, आता मी काही करू शकणार नाही, विचलित नाही व्हायचं. ते बघा, हे पण एक फंक्शन आहे आपल्या बुद्धीचं. म्हणजे स्थिर बुद्धी पाहिजे आपली. त्यानंतर परिपक्व बुद्धी. परिपक्व बुद्धी म्हणजे मॅच्युअर्ड. आपली बुद्धी कशी पाहिजे? परिपक्व पाहिजे. आता इथे दोन प्रकारचे लोक असतात. एका प्रकारच्या लोकांना आपण म्हणतो चाइल्डिश आणि दुसऱ्यांना म्हणतो चाइल्ड लाईक. बघा किती फरक आहे. अरे हा चाइल्डिश आहे म्हणजे हा बालिश आहे, आणि हा चाइल्ड लाईक आहे, हा लहान मुलासारखा सरळ आहे. म्हणजे बघा इथे किती फरक आहे, चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक. आता हे जे अपरिपक्व बुद्धीचे असतात यांच्यामध्ये मॅच्युरिटी नसते. आणि बरेचदा आपण म्हणतो की टीनेज जेव्हा असते ना, वयाचे 17 ते 18 वर्षापर्यंत टीनेजर ज्याला आपण म्हणतो, 17, 18, 19पर्यंत टीनेज आहे, मग 20. ह्या टीनेजमध्ये आपली बुद्धी परिपक्व झालेली नसते. आपल्या बुद्धीमध्ये तेवढी पक्वता नसते, कारण आपल्यामध्ये विचार करण्याची शक्ती नसते, तेवढी मॅच्युरिटी नसते. म्हणून ह्या वयातलेच मुलं जास्तीत जास्त बिघडतात. स्वामीजी मद्रासला असताना इव्हन ते मोठ्या मोठ्या लोकांना म्हणाले, अरे म्हणे तुम्ही काय दिसतं चांगले मोठे वाढलेले, बट यू आर ऑल मुस्टॅश बेबीज. म्हणजे तुम्हाला दाढीमिशी आली आहे पण तुमचं माइंड तर अपरिपक्व आहे. तुमच्या मनामध्ये तर अजून बुद्धीमध्ये मॅच्युरिटीच नाही आहे. तुम्ही हे कसे वागताय? बेजबाबदारपणे वागता आहात. तुम्ही दलितावर अत्याचार करता, तुम्ही गरिबांवर अत्याचार करता. हे काही परिपक्वता आहे का? म्हणजे स्वामीजींनी इवन मोठ्यांनासुद्धा झापलं की आपल्यामध्ये अजूनही ती मॅच्युरिटी आलेली नाही, आणि मॅच्युरिटी येणं किती आवश्यक आहे. बुद्धीमध्ये परिपक्वता पाहिजे. किती दिवस आपण बालिश राहणार, किती दिवस आपण चाइल्डिश राहणार. आता बघा, कठोपनिषदामध्ये तो नचिकेता आहे. तो नचिकेता फक्त 11 वर्षाचा आहे, आणि त्या 11 वर्षाच्या नचिकेत्यामध्ये बघा किती परिपक्वता आहे. त्याला ही सगळी सूक्ष्मतत्व समजतात. आपण म्हणतो की अरे लहान आहे, त्याला काही समजत नाही. पण आता हा 11 वर्षाचा आहे, लहानच आहे, पण याला कसं काही सगळं समजलं? जेव्हा हा म्हणतो यमराजाला, गुरुला, की मला हे जाणून घ्यायचं आहे की मनुष्य मेल्यानंतर कुठे जातो. कोणी म्हणतात की तो कुठेच जात नाही, सगळं नष्ट होऊन जाते. कोणी म्हणतात की नाही तो राहतो. आता हे तो राहतो की राहत नाही, काय सत्य आहे? आता यमराजाला खूप मोठा प्रश्न पडला. अरे या प्रश्नाचं उत्तर देणं तर फार कठीण आहे, कारण हे सत्य जाणून घेतल्याशिवाय होत नाही. यमराज म्हणतो की नचिकेता, तू मुलगा आहे, अजून लहान आहे, तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळणार? तेवढी बुद्धी नाही आहे तुझ्यामध्ये. तू ह्या जगातलं कोणती वस्तू माग. तुला काय पाहिजे? धन पाहिजे, जमीन पाहिजे, पैसा पाहिजे, भोग पाहिजे. तुला काय पाहिजे? सगळं राज्य पाहिजे, अप्सरा पाहिजे. तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. ह्या गोष्टी घे आणि खुश राहा. बघा लहान मुलं, आपण त्यांना 2 चॉकलेट दिले की ते खुश राहतात. त्या 2 चॉकलेटमध्येच त्यांना आनंद आहे, त्यांना बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद नाही. तुम्ही त्यांना काजू द्या, बदाम द्या, त्यामध्ये नाही नाही ते मला नको,
अरे हे काजू बदाम आरोग्यासाठी चांगले आहे, नाही नाही मला चॉकलेटच पाहिजे. म्हणजे हे लहान मुलं चॉकलेटच्याच मागे धावतात. जरी काजू बदाम ठेवलेला आहे तरी तो घेणार नाही. तशा प्रकारे जेव्हा आपली बुद्धी अपरिपक्व असते तेव्हा आपण या जगातल्या विषयभोगाकडेच धावत असतो. आता हा नचिकेता बघा, फक्त 11 वर्षाचा आणि त्याला यमराज सगळं काही द्यायला तयार आहे, पण हा म्हणतो की मला यामधलं काहीही नको. तवैव वाहा तव नृत्य गीते, हे सगळं तुमच्याजवळच राहू द्या गुरुदेव, मला या सगळ्यांची काही गरज नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे मला सत्यच जाणून घ्यायचं आहे की मनुष्याचं खरं स्वरूप काय आहे, तो अमर आहे की मरणारा आहे. आणि शेवटी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. म्हणजे बघा, इतक्या कमी वयामध्ये किती मॅच्युरिटी आहे, किती परिपक्वता आहे. बाकी म्हणतात, बाकीच्यांना बालिश म्हणतात, आपल्या शास्त्रामध्ये म्हणतात की बालहा. जे बाला आहेत, जे जगाच्याच मागे धावतात आणि त्यांना सत्य काय आहे ते कळत नाही. म्हणून इथे बघा की परिपक्व बुद्धी असणं किती आवश्यक आहे. आणि हे सुद्धा एक बुद्धीचं आपल्या फंक्शनच आहे, बुद्धीचंच कार्य आहे. आपल्या बुद्धीमध्ये केव्हा तरी मॅच्युरिटी यायला पाहिजे. आता कॉलेजमध्ये मोठमोठी मुलं रॅगिंग करतात बघा. आता हे किती अपरिपक्वता आहे. नवीन विद्यार्थी आले त्यांच्यावर रॅगिंग करतात, मुलींना टॉन्टिंग करतात, मुलींची छेडखाण करतात. आता ही मॅच्युरिटी आहे का? ही अपरिपक्वता आहे ना. म्हणजे अरे तुमच्या बहिणीसारख्याच त्या मुली आहेत, हे तुमचे लहान भाऊ तुमच्या कॉलेजमध्ये आलेले आहे शिकायला, त्या तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता, रॅगिंग करता, टॉन्टिंग करता. म्हणजे तुमची मॅच्युरिटी कुठे गेली? म्हणजे अजूनही बुद्धीमध्ये मॅच्युरिटी आलेली नाही, अपरिपक्वताच आहे. कारण ती बुद्धी आहे पण तिचा उपयोगच करता येत नाही. म्हणून बुद्धीमध्ये परिपक्वता पण पाहिजे, बुद्धीमध्ये मॅच्युरिटी पण पाहिजे. नाहीतर मग तुम्ही जीवनामध्ये आयुष्यभर काय लहान मुलासारखेच राहणार, चुका करत राहणार, नाही म्हणणार नाही चूक झाली माझ्या हातून, काय मी शेवटी लहानच आहे. तुम्ही किती दिवस लहान राहणार? तुमच्यामध्ये केव्हा तरी विचार करण्याची शक्ती आली पाहिजे, बुद्धी परिपक्व झाली पाहिजे. त्यानंतर आहे विशाल बुद्धी. विशाल बुद्धी म्हणजे काय? आपली बुद्धी विशाल होणं. आपण म्हणतो ना, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्या व्यासांना मी प्रणाम करतो. का प्रणाम करतो? कारण त्यांची बुद्धी विशाल आहे, विशाल बुद्धी आहे, त्यांचं हृदय विशाल आहे. म्हणजे आपल्याला आपली बुद्धी विशाल करायची आहे. आज आपली बुद्धी कशी आहे? आज आपली बुद्धी संकुचित आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, एक्सपॅन्शन इज लाईफ अँड कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. जे काही विस्तार पावणार आहे तेच जीवन आहे, जे संकुचित करणार आहे तो मृत्यूच आहे. एक्सपॅन्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. बघा, आपल्याला एक्सपॅन्ड व्हायचं आहे, आपली बुद्धी एक्सपॅन्ड करायची आहे. म्हणजे काय आहे की हा स्वार्थ जो आहे, स्वार्थ बुद्धी, मी आणि माझं, एवढंच आहे माझं, हे जे बॉन्डेज आहे, ह्या ज्या भिंती आहे त्या सगळ्या तोडायच्या आहे. ह्या भिंतीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपलं हृदय आणि बुद्धी विशाल होणार नाही. आपण एवढं संकुचित झालेलो आहोत की आपल्या कुटुंबाच्या पलीकडे आपण बघतच नाही. आपण आपल्या शेजाऱ्याकडे बघत नाही, समाजाकडे बघत नाही, देशाकडे बघत नाही. ही अशी बुद्धी असून उपयोग काय आहे? स्वामीजी म्हणतात की आपल्याला असं शिक्षण पाहिजे की ज्यामुळे आमच्या बुद्धीचा विस्तार झाला पाहिजे. इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. तेव्हा बुद्धीला विस्तारित करणारं शिक्षण पाहिजे, संकुचित करणारं नव्हे. संस्कृतमध्ये एक मंत्र आहे, त्यामध्ये अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं आहे. अयम निज परो वेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तु वसुधैव कुटुंबकम.
बघा किती सुंदर मंत्र दिलेला आहे. अयम निज, हे माझं आहे. परो वेत्ती, ते परक्याचं आहे. असं कोण म्हणतं? गणनाम लघुचेतसाम. गणनाम लघुचेतसाम, जे अल्पबुद्धीचे असतात, जे आपण संकुचित बुद्धीचे असतात, ते म्हणतात की अयम निज, हे माझं आहे, आणि परोवेती, ते परक आहे. आणि यांना म्हटलं आहे गणनाम लघुचेतसाम. आणि उदार चरिता नाम तू, ज्यांचं चरित्र उदार आहे, ते काय म्हणतात? वसुधैव कुटुंबकम, हे सगळं कुटुंबच माझं आहे. असं कोण म्हणतात? की ज्यांचं हृदय विशाल झालेलं आहे. उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, जे किती खरं आहे, किती सत्य आहे. म्हणजे आपली बुद्धी एवढी संकुचित झालेली आहे की आपण आपल्या कुटुंबाच्या पलीकडे काहीच बघत नाही. त्यांना लघुचेतसा म्हटलं आहे. आणि ते आपल्याला काय पाहिजे? विशाल बुद्धी पाहिजे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. स्वामीजींची बुद्धी विशाल होती. भगवान श्री रामकृष्णांची बुद्धी विशाल होती. त्यांनी सगळ्या जगाचा विचार केला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वची माझे घरं. त्यांची बुद्धी विशाल होती. ह्या सगळ्या संतांनी सगळ्या जगाला आलिंगन दिलं, एवढी त्यांची बुद्धी विशाल झालेली होती. तुका झाला आकाशा एवढा. आणि आपण मात्र दिवसेंदिवस संकुचित होत चाललेलो आहे. आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो, कधीकधी तर कुटुंबातल्या लोकांचाही विचार करत नाही. मला मिळालं म्हणजे झालं, बाकीचे माझ्या घरचे लोक उपाशी राहिले, मेले तरी हरकत नाही. म्हणजे एवढं आपण संकुचित होऊन गेलो, कारण या बुद्धीचा वापर केलेला नाही. म्हणून म्हटलं आहे विशाल बुद्धी. त्यानंतर सरळ बुद्धी. सरळ बुद्धी म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम बालकासारखी. जे आहे तेच सांगणार, मनामध्ये काहीही ठेवणार नाही, काहीही लपून ठेवणार नाही. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, खरं बोलणार आणि हिपोक्रेट नाही. काही लपून ठेवण्याची इच्छा नाही. बाहेर एक आणि आत एक असं नाही आहे. म्हणजे स्पष्टपणे सांगणारे आहे. आपण स्पष्टभाषी म्हणतो. तर ते कुणाला घाबरत पण नाही. जे खरं खरं आहे ते सांगतात. म्हणजे अशी सरळ बुद्धी पाहिजे, वक्रबुद्धी नको. असे लोक वक्रबुद्धीचे असतात की त्यांच्या मनात एक चालू असते आणि बाहेर दुसरंच असते. मुख में राम आणि बगल में सुरा. तोंडानं राम म्हणतात आणि बगलेमध्ये सुरा घेऊन फिरतात. म्हणजे अशा प्रकारची लोकांना आपण म्हणतो वक्रबुद्धी, क्रुकेड माइंडेड. कधीच त्यांच्या मनातलं आपल्याला कळत नाही की यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. असे लोक कधी घात करेल काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला सरळ व्हायचं आहे. म्हणजे आत आणि बाहेर सारखंच पाहिजे, लपवालपवी नको. जे आहे ते आहे, सत्य आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपली बुद्धी सरळ होईल, म्हणजे त्यामध्ये कुठेही वक्रता राहणार नाही. एकदम साधी राहणी आपली राहील आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. कारण आपण आतमध्ये एक आणि बाहेर एक असा व्यवहार करणारच नाही. स्पष्टपणे आपण सांगून देऊ की नाही, हे जमणार नाही. लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. प्रयत्न करेल, मॅनेज करू, कसं तरी होऊन जाईल, असं नाही. स्पष्ट सांगा, होईल की नाही. नसेल होत तर म्हणा की नाही, हे माझ्याकडून होणार नाही. नाही तर म्हणा की हो, मी हे करेल, बस. बाकी लपवालपवी कशाला. पण लोक लपवालपवी करतात, खरं खरं सांगत नाही. त्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह असतो. ते वेगळ्याच कल्पना घेऊन बसलेले असतात. दाखवतात एक, म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, अशा प्रकारचे पण लोक असतात. पण बघा, स्वामी सुबोधानंद महाराज एकदम बालकवत. श्री रामकृष्ण म्हणायचे खोका म्हणजे लहान मुलगा. त्यांचा स्वभाव एकदम बालकवत होता. एकदा स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे म्हणे, खोका तुला काय पाहिजे माग. आता बघा, स्वामीजीसारखे ब्रह्मर्षी त्यांना म्हणतात की तुला काय पाहिजे माग. तर दुसरा एखादा असतं त्यानं ब्रह्मज्ञान मागितलं असतं.
खोका महाराज म्हणाले की मला काहीच नाही पाहिजे, फक्त मला एकच पाहिजे की मला दररोज सकाळी 1 कप चहा मिळाला पाहिजे. मला आयुष्यभर मला 1 कप चहा सकाळचा मिळाला तर मला पुरेसा आहे. आणि स्वामीजी म्हणे ठीक आहे. शेवटपर्यंत त्यांना दररोज सकाळी 1 कप चहा मिळायला कधी त्यांची कमी पडली नाही. स्वामीजींनी आशीर्वाद दिला. म्हणजे बघा, एखाद्या लहान मुलासारखं ते ब्रह्मज्ञान वगैरे ते आपोआपच मिळेल, ते मागायची गरज काय आहे. ठाकूर आहे त्यासाठी. मला ही गोष्ट द्या. एकदा ठाकूर म्हणाले की अरे तुझ्या घराजवळ ते मास्टर माशे राहतात, महेंद्रगुप्त, त्यांच्याकडे जात जा, त्यांना भेटत जा. तेव्हा स्पष्टपणे सुबोधानंदजी म्हणतात, म्हणे मी आणि त्यांच्याकडे जाऊ, मी होणार आहे संन्यासी आणि ते तर आहे गृहस्थ, ते मला काय सांगणार. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे तू काळजी करू नको, तू जाऊन तर बघ, तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बोलणार नाही, तो संसाराच्या गोष्टी कधीच बोलणार नाही, तो तुला माझ्याविषयीच सांगेल, म्हणून तू त्याच्याकडे जा. आणि खोका महाराज मास्टर माशाकडे गेले आणि पहिल्यांदाच त्यांना स्पष्ट सांगितलं की ठाकूर म्हणाले होते मला की तुम्हाला भेटायला, पण मी ठाकूरांना म्हटलं की तुम्ही तर संसारी, तुम्ही मला काय सांगणार. म्हणजे बघा, तिथे बिलकुल घाबरले नाही. जसं सत्य होतं तसंच त्यांना सांगितलं की ठाकूर मला म्हणाले तुम्हाला भेटायला. मी ठाकूरांना म्हटलं की तुम्हाला भेटून काय उपयोग, तुम्ही तर म्हणे संसारी माणसं. तेव्हा मास्टर माशे म्हणाले की तुमचं बरोबर आहे, पण मी जरी संसारी असलो तरी म्हणे माझ्या घरी बघा ते गंगेचा कुंभ भरलेला आहे, ते मोठा रांजण आहे ना गंगेच्या पाण्याचा, तो भरलेला आहे. म्हणजे त्यामधले मी थोडं पाणी घेतो आणि सगळ्यांवर टाकतो आणि सगळ्यांना शांती मिळते. म्हणजे ठाकूरांनी मला जे काही दिलेलं आहे, वचनामृत त्यांनी लिहिलेलं होतं, जे काही वचनामृत दिलेलं आहे म्हणे तेच मी लोकांना माझ्या हृदयात म्हणे तो कुंभ ठेवलेला आहे आणि मी लोकांना म्हणे त्याच गोष्टी सांगतो, मी माझ्याबद्दल काही सांगत नाही. म्हणजे बघा, इथे आपण बघतो की खोका महाराज सुबोधानंद किती एकदम लहान मुलासारखे होते. कोणतीही गोष्ट लपून ठेवण्याचा कधी त्यांनी प्रयत्न केला नाही, सरळ सरळ सांगून टाकलं. म्हणजे अशा प्रकारे आपली बुद्धी सरळ पाहिजे, आत आणि बाहेर नको. आत आणि बाहेर असेल तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. जर तुम्ही बोलाल तसेच वागाल तर लोक म्हणतील की हा एकदम सरळ माणूस आहे, हा काही कधी फसवणार नाही, कारण हा कुणाला फसवणाऱ्यापैकी नाहीच आहे, हा एवढा सरळ आहे, हा कोणाला फसवूच शकत नाही. या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहे, पण आता आपल्याला वेळ नाही. स्वामी निरंजनानंद ठाकूर म्हणायचे की निरंजन किती सरळ आहे बघा. म्हणजे ठाकूरांनी आपल्या शिष्यांमध्ये बघून घेतलं की हे सरळ आहे ना. जर कुरकेड असेल तर ठाकूर त्यांना घ्यायचे नाही. त्यांचे सगळे शिष्य म्हणजे एकदम सरळ स्वभावाचे होते. तेव्हा हे पण एक महत्त्वाचं आहे की आपली बुद्धी सरळ पाहिजे, सरळ बुद्धी पाहिजे. त्यानंतर तीक्ष्ण बुद्धी. तीक्ष्ण म्हणजे शार्प. आपली बुद्धी शार्प पाहिजे, म्हणजे आपला इंटलेक्ट कसा पाहिजे, शार्प पाहिजे. म्हणजे इथे कॉमन सेन्स पाहिजे तुमच्या बुद्धीमध्ये. कोणत्याही प्रश्नाचं जर तुम्हाला कोणीही विचारला प्रश्न तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे तुमची बुद्धी एवढी तीक्ष्ण पाहिजे की कसाही जरी कोणी प्रश्न विचारला तरी तुमच्याकडे उत्तर पाहिजे. तुम्ही गांगरून जाता कामा नये. स्वामीजींना अमेरिकेमध्ये लोक कितीतरी प्रकारचे प्रश्न विचारायचे, स्वामीजी एकदम बरोबर उत्तर द्यायचे. एकदा बसले होते डायनिंग टेबलवर, तिकडे एक विदेशी होता, फॉरेनर, इकडे स्वामीजी बसले आहे. तो म्हणतो गोरा, म्हणे स्वामीजी तुम्ही तर मॉन्क आहात, तुम्ही संन्यासी आहे. म्हणे हो. तर मला एक गोष्ट सांगता का. म्हणे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉन्क अँड मंकी. म्हणजे मंकी वानर आणि संन्यासी यामध्ये म्हणे काय अंतर आहे. आता बघा, स्वामीजीने एकदम उत्तर दिलं, त्याला चुप करून टाकलं. स्वामी म्हणाले
डिस्टन्स जस्ट अक्रॉस द टेबल. इकडे मी बसलो आहे आणि तिकडे तुम्ही बसलात, म्हणजे एवढाच फरक आहे. म्हणजे इकडे संन्याशी बसला आहे मॉन्क, आणि टेबलाच्या पलीकडे तुम्ही गोरे बसले आहात, म्हणजे तुम्ही मंकी. म्हणजे एवढाच फरक आहे. दिस इज द डिस्टन्स अक्रॉस द टेबल. मॉन्क अँड मंकी एवढाच फरक आहे. आता बघा, तो गप्पच झाला. आता काय बोलणार? काय फरक आहे? अंतर काय आहे? एवढंच अंतर आहे. या टेबलमध्ये आहे एवढंच अंतर आहे. इकडे मी आहे आणि इकडे तिकडे तुम्ही आहात. म्हणजे बघा, स्वामीजीचं उत्तर कसं तयार व्हायचं. बरेच प्रश्न त्यांना विचारायचे उलटे पालटे, पण त्यांना कोणीच पकडू शकलं नाही. त्यांनी बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळ्यांना गप्प केलं. त्याशिवाय शक्य नव्हतंच. अमेरिकेसारख्या देशामध्ये, विद्वानांच्या देशामध्ये जाऊन त्यांना वेदांत सांगणं आणि त्यांचे सगळे आर्ग्युमेंट सगळे कापून काढणं आणि आपलं मत तिथे इस्टॅब्लिश करणं आणि त्यांना पटवून देणं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे, संशयांचे उत्तरं देणं, हे फक्त स्वामीजींना शक्य होतं. साधारण माणूस गडबडून गेला असता. पण किती प्रचंड बुद्धी, किती तीक्ष्ण बुद्धी. बापरे, त्यांची बुद्धी म्हणजे काय एकदम धार लावलेली होती. कचाकच तोडून टाकायचे. कोणी त्यांच्यासमोर उभं राहू शकत नव्हतं. आर्ग्युमेंटमध्ये म्हणा की कशामध्ये म्हणा, ते कचाकच सगळे तोडून टाकायचे बंधनं. आपण म्हणतो हनुमंताला. हनुमंत कसे होते? सगळ्यामध्ये वरिष्ठ होते. सगळ्या बुद्धिमताम वरिष्ठम. सगळ्या बुद्धिमंतामध्ये हनुमंत वरिष्ठ होते. बुद्धिमताम वरिष्ठम आपण त्यांना म्हणतो. आता त्यांची बुद्धी अशी सूक्ष्म होती आणि तीक्ष्ण होती. एकदम त्वरित निर्णय घेऊ शकायचे. कॉमन सेन्स होता. म्हणून तर ते एवढे महान झाले ना. बुद्धिमताम वरिष्ठम, सगळ्या बुद्धिमंतामध्ये वरिष्ठ झाले. आता बघा, युद्धामधला प्रसंग आहे. तिथे मेघनाथने नागपाश सोडलेला आहे. त्या इंद्रजितच्या नागपाशाने राम आणि लक्ष्मण दोन्ही बांधले गेलेले आहे. दोन्ही खाली पडलेले आहे आणि सगळ्या नागांनी त्यांना वेढलेलं आहे. सगळे रडायला लागले. अरे, आता काय करायचं? आता काय? हे बेहोश होऊ नये. राम आणि लक्ष्मण बेहोश होऊन पडलेले आहे आणि सापाने त्यांना सगळीकडून बांधून टाकलेलं आहे आणि कुणालाच काही सुचत नाही आता काय करावं. अशा वेळेस हनुमंताची बुद्धी बघा. हनुमंतजी सरळ एकदम गेले वैकुंठात. तिथे गरुडाला विनंती केली की अरे, भगवंत मुश्किलमध्ये पडलेले आहे, तुला आलंच पाहिजे. त्या गरुडाला आश्चर्य वाटलं की म्हणे, मी विष्णूचं वाहन आणि मी काय करणार? नाही, तू करू शकतो. म्हणे, भगवंताला नागपाशाने इंद्रजितने बांधलेलं आहे. त्या सगळ्या नागांना तुला बाहेर फेकायचं आहे. लगेच गरुडाला घेऊन आले. त्या गरुडानं एक एक नाग बाहेर काढला. एका नागाला उचलून बाहेर ठेवलं. सगळे नागापासून मुक्त केलं. आणि लक्ष्मण आणि रामजी पुन्हा त्यांना होश आला. म्हणजे हे कुणालाही सुचलं नाही. हनुमंताला सुचलं की अशा संकटाच्या समयी आपल्या रामाला कसं बाहेर काढायचं, याचा विचार कोणीच केला नाही. पण हनुमंतांनी लगेच विचार केला. म्हणजे बुद्धी त्यांची किती तीक्ष्ण होती की लगेच त्यांनी उपाय शोधून काढला आणि त्यांना मुक्त पण केलं. अशी आपली बुद्धी तीक्ष्ण पाहिजे. म्हणजे कधी आपल्याला अर्जंट निर्णय घ्यावा लागला तरी आपली बुद्धी तिथे तीक्ष्ण पाहिजे. आपल्यामध्ये किती हुशार असेल तर सगळ्यामध्ये आपल्याला आपलं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे. लोकांना पटवून देता आलं पाहिजे. त्याला म्हटलं आहे तीक्ष्ण बुद्धी. आणि हे सगळे काय आहे? बुद्धीचे फंक्शन आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे आस्तिक्य बुद्धी. दोन प्रकारच्या बुद्धी असतात. एक असते आस्तिक्य, दुसरी असते नास्तिक्य. आता हा जो नास्तिक माणूस असतो ना, याला आपण सिनिकल म्हणतो. सिनिकल. प्रत्येक गोष्टीवर निंदा करणार, प्रत्येक गोष्टीमध्ये दोष दाखवणार.
म्हणजे नेहमी नकारात्मकच त्याचं चिंतन असतं, कधी सकारात्मक नसतं. कितीही चांगलं त्याला करून दिलं तरी तो त्यामध्ये पण दोष काढणारच. आपण बघतो आपल्या भारतामध्ये कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहे आणि घडलेल्या आहे, पण अपोजिशन पार्टी पूर्वीच्या सरकारने केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच बघत नाही. ते सगळे दोषच बघतात. कारण प्रत्येक गव्हर्नमेंट चांगलं आणि वाईट करत असते. तर चांगलं पण बरंच केलेलं असतं, पण ते चांगलं कोणी बघत नाही. म्हणजे चांगलं आहे हे माहिती आहे तरी त्यामधले दोष काढणार. एखादी स्कीम आहे, सगळ्यांसाठी उपयोगांची आहे, सगळ्यांना मदत करणारी आहे, हे माहिती आहे तरी त्यामध्ये पण दोष काढणार. कारण तिथे दोषच बघायचे असतात. याला आपण म्हणतो सिनिकल. काही लोक असे सिनिकल असतात, त्यांना चांगलं कधीच दिसत नाही, ते नेहमी वाईटच बघणार. याला म्हणतात नास्तिक बुद्धी. भगवंत नाही, ब्रह्म नाही, ईश्वर नाही, सगळं नाहीच, काही नाही. प्रत्येक गोष्टीला यांचं उत्तर म्हणजे नाही, नकारात्मकच. हे आपल्याला काम करायचं आहे, नाही, मी म्हणेल तेच, हे चांगलं काम आहे, केलं पाहिजे, नाही करायचं, कारण तू म्हणतो ना, तू म्हणतो म्हणून नाही करायचं. तुला कुठे बुद्धी आहे, मी सांगेल तेच झालं पाहिजे. म्हणजे असे असतात सिनिकल, नेहमी दोषच बघतात, चांगल्या गोष्टी कधी बघत नाही. आपल्याला पाहिजे आस्तिक्य बुद्धी, सकारात्मक बुद्धी पाहिजे. इवन वाईट गोष्टीमध्ये पण चांगलं बघता आलं पाहिजे. एखाद्यामध्ये असेल एखादा गुण वाईट, आपण तोच बघतो, त्याच्यामध्ये चांगलं भरपूर आहे ते बघत नाही. तेव्हा आपल्याला इथे आस्तिक्य बुद्धी पाहिजे. पहिले तुम्ही विश्वास ठेवा, पहिले श्रद्धा ठेवा, मग प्रयत्न करा, आणि मग जर तुम्हाला लाभलं नाही तर मग म्हणा की हे सगळं खोटं आहे. पण काही न करता तुम्ही पहिलेच उडवून देता, नाही नाही ते काही खरं नाही, ते काही खरं नाही, ते काही खरं नाही, तसं काही नाही आहे, तसं काही होणार नाही. अरे बाबा, ते सत्य आहे, प्रूव्ह झालेलं आहे, त्यानं हे काम केलेलं आहे, त्याला आता फाशी होणार आहे. नाही नाही, तो असं करू शकत नाही, हे तो असं कसं कर, हे सगळं खोटं आहे, हे सगळे खोटे आरोप आहे. अरे बाबा, तो जेलमध्ये आहे, त्याची फाशी होणार आहे, त्याला हे ठरलं आहे, सगळं खरं आहे. हा म्हणतो नाही, सगळं खोटं आहे. आता बघा, प्रूव्ह झालेलं आहे, त्याची फाशी होणार आहे, हे सगळं झालं तरी म्हणतो की नाही ते खोटं आहे, जज खोटे आहे, सगळं खोटं आहे, वकील खोटे आहे, सगळेच खोटे आहे, हा एकच खरं आहे. म्हणजे बघा, असे पण लोक असतात. तेव्हा इथे आपण काहीही पडताळून न पाहता प्रत्येक गोष्टीमध्ये दोष बघण्याचं शिकतो, ती गोष्ट अतिशय वाईट आहे. आपल्याला आस्तिक्य बुद्धी डेव्हलप केली पाहिजे. आता हे जे बुद्धीचे आपण 10 प्रकार बघितलेले आहे, आता ही बुद्धी आपण ठेवून दिलेली आहे डब्यामध्ये, धुळखात पडलेली आहे. म्हणून आता हे 10च्या 10 फंक्शनही आपले काय झाले आहे, बंद पडलेले आहे. हे स्लो झालेले आहे, मंद झालेले आहे. का पण आपण या बुद्धीला चार्जिंगही केलं नाही, या बुद्धीला आपण इंटरनेटचं कनेक्शनही दिले नाही, आणि या बुद्धीला आपण ॲपही ॲड केलेलं नाही, त्याच्यात नवीन ॲप पण ॲड केलेलं नाही, त्याचं कधी रिपेअरही केलेलं नाही. त्यामुळे आता आपली बुद्धी गंजलेली आहे. आता हिला शुद्ध करण्याची गरज आहे. मग काय करायचं? शास्त्र सांगतात की ही तुमची बुद्धी आहे, हिला शार्प करा. बघा, तुमची बुद्धी व्यवस्थित करा, तुमचं यंत्र ठीक करा. त्यासाठीच तर सगळे शास्त्र आहे ना. भगवंताने बुद्धी दिली आणि तुम्हाला शास्त्र पण दिले, या बुद्धीचा वापर कसा करायचा. तुम्ही जर फोन घेतला, त्यासोबत एक छोटंसं पुस्तक येतं, त्या पुस्तिकेमध्ये सगळं लिहिलं असतं की हे यंत्र कसं वापरायचं. आता ते तुम्ही वाचलंच नाही तर मग तुम्ही चुका करणार की नाही. तेव्हा शास्त्र दिले, आपण शास्त्र वाचत नाही. आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्यो व्यवस्थित. काय योग्य काय अयोग्य हे शास्त्रप्रमाण आहे. आपण शास्त्र वाचत नाही, आपण जप करत नाही. म्हटलं आहे धियो यो न प्रचोदयात. तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला
तर तुमची बुद्धी कशी होईल, प्रचोदयात होईल, जागृत होईल, तुमची बुद्धी अलर्ट होईल, तुमची बुद्धी सूक्ष्म होईल, तुमच्या बुद्धीमध्ये ह्या सगळ्या शक्ती येतील, ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल. हे सगळं सांगितलेलं आहे. आपण काहीच करत नाही. आता करा. आता गायत्री मंत्राचा जप करा, भगवंताच्या नावाचा जप करा, शास्त्राचं अध्ययन करा, विवेकानंदांचं साहित्य वाचा, चांगली कर्म करायला शिका, चिंतन करा. वाचल्यानंतर तुमच्या बुद्धीला चिंतनाची सवय लागेल, बुद्धी सूक्ष्म होईल. आता हे सगळे उपाय करा. जर तुम्हाला तुमची बुद्धी चार्ज करायची असेल, तुम्ही तो चार्जर काढून ठेवलेला आहे, आता हे सगळे चार्जर घ्या आणि आता बुद्धीला चार्ज करा आणि ह्या सगळ्या बुद्धीच्या ज्या शक्ती आहे, जे बुद्धीचे फंक्शन आहे, जे कार्य आहे, हे सगळे आता ॲक्टिव्ह करा. आतापर्यंत ते ॲक्टिव्ह नव्हते तरी फारच कमी प्रमाणात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करा. त्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे फोन आहे पण तो पडलेला आहे, जंक खात, धूळ खात पडलेला आहे. उपयोग काय? त्याच्यामध्ये एवढ्या क्रिया सगळ्या आहे पण तुम्ही त्याचा वापरच करू शकत नाही. तेव्हा वापर करण्यासाठी मेंटेन करणं आवश्यक आहे. आता तुमच्या बुद्धीचं मेंटेनन्स करा आणि ते पण नियमित करा. दररोज करायला पाहिजे. दररोज बॅटरी चार्ज करायलाच पाहिजे. त्याशिवाय फोन चालणार नाही. तुमच्या बुद्धीला दररोज तुम्ही चार्ज करा. दररोज चांगले अध्ययन करा, जप करा, प्रार्थना करा, चांगली कर्म करा, चिंतन करा, महापुरुषांचा संग करा. ह्या सगळ्या गोष्टी जर कराल तर तुमच्या बुद्धीमध्ये ह्या सगळ्या शक्ती येतील आणि मग या जगामध्ये तुम्ही महान झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एकदा आपण या सगळ्या शक्ती वाचून घेऊया आणि आपल्या आजच्या चिंतनाला आपण इथे विराम देऊया. तेव्हा करा बुद्धीचा वापर करा. आता या बुद्धीचे काय काय फंक्शन आहे, काय काय क्रिया आहे. एक आहे जागृत बुद्धी, विवेक बुद्धी, दृढ बुद्धी, सूक्ष्म बुद्धी, स्थिर बुद्धी, परिपक्व बुद्धी, विशाल बुद्धी, सरळ बुद्धी, तीक्ष्ण बुद्धी आणि आस्तिक्य बुद्धी. असे बुद्धीचे 10 कार्य आहे, 10 फंक्शन आहे आणि हे 10ही फंक्शन आपल्याला ॲक्टिव्ह करायचे आहे. तेव्हा कुठे आपण आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला. भगवंताने दिलेलं हे जे यंत्र आहे, ही जी ॲप आपल्याला दिली आहे, आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकूनच दिलेली आहे. ती ॲप टाकून दिलेली आहे पण आपण तिचा वापर केलेला नाही. आता त्या ॲपचा वापर करायला सुरुवात करा आणि जीवनामध्ये महान व्हा. तेव्हा मित्रांनो, आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.